आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणता देश सूर्याच्या नावाने प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए. जपान, बी. भूतान, सी. श्रीलंका, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. जपान. जपान हा देश सूर्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, मृत्यूनंतर मानवी मेंदू किती काळ जगतो? आणि पर्याय आहेत ए. 10 मिनिटे, बी. 20 मिनिटे, सी. 30 मिनिटे, डी. 40 मिनिटे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 10 मिनिटे. मृत्यूनंतर मानवी मेंदू हा 10 मिनिटे जगतो. पुढील प्रश्न आहे, नद्यांचा देश कोणाला म्हणतात? आणि पर्याय आहे ए. भारत, बी. अमेरिका, सी. बांगलादेश, डी. चीन. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. बांगलादेश. बांगलादेशालाच नद्यांचा देश असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतात? आणि त्याचे पर्याय आहेत ए. शुक्रवार, बी. रविवार, सी. मंगळवारी, डी. बुधवार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. शुक्रवार. शुक्रवार या दिवशी भारतात सर्वाधिक चित्रपट प्रदर्शित होतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही वृत्तवाहिनी नाही? आणि पर्याय आहेत ए. नेपाळ, बी. ग्रीक देश, सी. सौदी अरेबिया, डी. इराण. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. ग्रीक देश. ग्रीक देशात एकही वृत्तवाहिनी नाही. पुढील प्रश्न आहे, इंटरनेटचा वापर प्रथम कोणत्या देशात झाला? आणि पर्याय आहेत ए. चीन, बी. जपान, सी. अमेरिका, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. अमेरिका. इंटरनेटचा वापर प्रथम अमेरिका या देशात झाला. पुढील प्रश्न आहे, कोणती भाजी फ्रीजमध्ये ठेवू नये? आणि पर्याय आहेत ए. फ्लॉवर, बी. मेथी, सी. कांदा, डी. कोबी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. कांदा. कांदा हा फ्रीजमध्ये ठेवू नये. पुढील प्रश्न आहे, जांभळा टोमॅटो कोणत्या देशात आढळतो? आणि पर्याय आहेत ए. चीन, बी. भारत, सी. इंग्लंड, डी. जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. इंग्लंड. जांभळा टोमॅटो इंग्लंड या देशामध्ये आढळतो. पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए. मासे, बी. डॉल्फिन, सी. मगर, डी. कासव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. डॉल्फिन. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. पुढील प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने दृष्टी सुधारते? आणि पर्याय आहेत ए. कारले, बी. टोमॅटो, सी. गाजर, डी. पपई. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गाजर. गाजर खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.